नमस्कार मित्रांनो. आता जरांगे पाटील हे शांत झाले. तसेच आता बाबा आढाव हे नवीन उमेदवार म्हणून उभे केलेत. शरद पवार यांनी कुठेतरी आता जरांगे फॅक्टर मागे फेकत बाबा आढाव नावाचं फॅक्टर सुरू केल्याचं समजून आलं. 2024 लोकसभेमध्ये कुठेतरी महाविकास आघाडीला जनतेने बहुमत दिलं होतं. महाराष्ट्रामध्ये BJPचे सर्वोत्तम फक्त 9 खासदार निवडून आले होते. त्यावेळेस देखील महायुती सरकार EVM घोटाळा झाल्याचं म्हणू शकत होते किंवा म्हणले असते, पण असं कुठेही गणित दिसलं नाही की महायुतीने महाविकास आघाडीला EVM घोटाळा केल्याचं आरोपाखाली तणाव दिला. आता 2024 विधानसभामध्ये ज्या प्रकारे जनतेने महायुती सरकारला बहुमत दिलं, त्या प्रकारे नक्कीच कुठेतरी महाविकास आघाडी EVM घोटाळ्याचं लावून धरत आहे असं दिसत आहे. आता या EVM घोटाळ्याविरुद्धच कुठेतरी बाबा आढाव नावाचं नवीन फॅक्टर तयार करण्याचं काम शरद पवार करताना दिसत आहे. आता जर तुम्ही जिंकत असाल तर तुमचे स्ट्रॅटेजीज आणि प्लॅन येतात, तर तुम्ही हारत असाल तर तुम्ही EVM घोटाळा हा लागू करण्याचा प्रयत्न करतात. आता याच विरुद्ध बाबा आढाव यांनी कुठेतरी आत्मक्लेश उपोषण असं सुरू केलं. हे आत्मक्लेश उपोषण त्यांनी उद्धव ठाकरे गेल्यानंतर सोडल्याच्या देखील बातम्या आल्यात. हे आत्मक्लेश कोण आणि काय असतं हे नक्कीच जाणून घेऊया. पण बाबा आढाव कोण, तर बाबा आढाव हे राष्ट्रवादीचे तसेच शरद पवार गटाचे नगरसेवक आहेत. ते पुणे येथील नगरसेवक राहिलेत. ते आता समाजसुधारकाचं देखील काम करतात असं सांगण्यात येतं. त्याच विरुद्ध आता EVM घोटाळ्याविरुद्ध ते आत्मक्लेश उपोषण करत आहे असं सांगण्यात येतं. आणि हे उपोषण कुठे ना कुठे आता इथे वाढत आहे असं वाटतंय. तुम्हाला काय वाटतंय कमेंट सेक्शनला नक्कीच कळवा की यामध्ये शरद पवारांचा हात असू शकतो का? कमेंट सेक्शनला नक्कीच कळवा. जय महाराष्ट्र पब्लिक.